नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते। मित्रांनो, आज आपण छान अशा मंदिराकडे जातो असो। आपण छान असं मंदिर बघूया, मंदिर दाखवते तुमका, मंदिर परिसर बघूया आपण। छान असा आपल्या दळ कोकणातलं मंदिर असा, तिकडे छान छान असे ज्योतिर्लिंग असतात ते मी तुमका दाखवते। आणि अगदी जवळच रेल्वे स्टेशनपासून अगदी 5 मिनिटं 10 मिनिटाच्या अंतरावर मंदिर असतात, तर मी दाखवते आज। तर आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। चला मित्रांनो, आता थेट आपण जाऊया मंदिराकडे, अगदी जवळच असा। चला माझ्यासोबत, चला। मित्रांनो, या मंदिराकडे गेलं मी आणि छान असं मंदिर असं इकडे कोकणातला। तर या मंदिर असा या तुमका दाखवते पूर्ण, आणि आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। तर चला। तर मित्रांनो, छान अशा मंदिराकडे गेले मी, आणि पहिल्यांदाच गेल्यानंतर इथे हनुमंतरायाची मूर्ती दिसता पहिलीच, आणि पहिला मंदिर हनुमंतरायाचा तुमका दिसताला। तर हनुमंतरायाचं आपण दर्शन घेऊया। चला मित्रांनो, छान असा मंदिर असा, आणि आजूबाजू छान छान अशी मंदिर असतात, ती पण तुमका एक एक करून दाखवत जाते। तर आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊया आणि पुढे बघूया, चला। तर मित्रांनो, आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात मूर्ती असा छान अशी, आणि तुमका बाहेरूनच दर्शन दाखवते। त्याचं कारण म्हणजे आतमध्ये कोणाकच प्रवेश नाही असा या मंदिरात, तर गावकरी मंडळींचा तसा असता, तर त्याच्यामुळे आतमध्ये प्रवेश नाही, तुमका बाहेरून थोडक्यात दाखवते। आणि इतर आजूबाजूचा परिसर बघूया, आणि ज्योतिर्लिंग असत ती तुमका एक एक करून दाखवते। तर आपण कंटिन्यू पुढे व्हिडिओ बघित राहा, चला। तर मित्रांनो, मंदिराच्या समोरच भराडी देवीचं मंदिर असं, आणि आज आता भराडी देवीचं आपण आधी दर्शन घेऊया, आणि मंदिर परिसर तुमका दाखवतोय। छान असं मंदिर, आतमध्ये भराडी देवीची छान अशी मूर्ती असा। तर आमच्या गावापासून अगदी जवळच असा, आणि हे मंदिर अगदी इथे रथोत्सव होता इकडे, आणि मोठा जत्रोत्सव इथे भरता। तर या अगदी जवळ असलेला आमच्या गावापासून मंदिर, तर आजूबाजू परिसर दाखवते तुमका, आणि ज्योतिर्लिंग पण दाखवते एक एक करून।
तर मित्रांनो, तुम्ही ह्या मंदिरात गेल्यानंतर ना आजूबाजू अशी मंदिरात असलेलं अगदी आजूबाजू खूप अशी मंदिर असं मंदिर तुम्ही कुठे बघूक नसताल्यात. तर हे काही छोटे छोटे मूर्ती असत आणि पुढे इथे बघूक गेल्यात ना, पुढे गेल्यानंतर ही सगळी तुमका लिंगा दिसतात. ज्योतिर्लिंग आपण म्हणतो तेका. तर ही ज्योतिर्लिंग ते एक एक करून तुमका दाखवतंय. तर ह्या पहिला ज्योतिर्लिंग असा आणि इथे देवी असा इथे आणि लिंग चालू झाली आहेत. तर छान अशी रांगेत अशी ठेवलेली असत आणि पहिल्यांदा तुम्ही बघितले असतल्यात. तर एक करून तुमका दाखवतंय. तर आजूबाजूक ना मंदिरं भरपूर असत. तर मी एका व्हिडिओत दाखवणं शक्य नाही साहेब, पण थोडक्यात मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही मंदिर आणि मंदिर परिसर. तर ही लिंग असत इथे देवळाच्या बाजूकच असत आणि ह्या छान असं आपल्या तळकोकणातलं मंदिर असं तुम्ही बघूक नसतल्यात कधी. तर मी तुमका थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, या मंदिर असं छान असं मंदिर असं आणि पावसाच्या वेळेस ना इथे इलेलं आहे मित्र. हे पावसाच्या वेळेत पण इथे छान वाटतं आणि पूर्ण हिरव्यागार असतं. अगदी पूर्ण हिरव्यागार आणि आजूबाजूक नारळी पोपळींची झाडं असतात आणि आजूबाजूक जी मंदिरात छोटी छोटी ती बघूक मस्त वाटतात. तर मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन इला असाल ना तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा मित्रांनो. माका समजान दे तुमची प्रतिक्रिया. आणि मित्रांनो, अनेक जी मंदिरं असत ती माझ्या माहितीतली असत ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतले. तर या छान असं आपल्या तळकोकणातला आज आपण मंदिर बघितलं मित्रांनो आणि मंदिर परिसर पण बघितलं. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओत भेटते तुमका मी. तर मित्रांनो, आत्ता इले मंदिराकडनं आणि छान असं आपण मंदिर बघितला. तर मंदिर छान असं मंदिर अगदी जवळच असा मित्रांनो. तर आज तुमका कसा वाटला मंदिर मी तुमका थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मी 8 मिनिटाचाच व्हिडिओ जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन इले असाल ना तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट छोटे छान असे कमेंट मका पाठवा. तर आणि तुमचे प्रतिक्रिया काय असतात ते पाठवा. तर मी तुमका चांगले अजून व्हिडिओ पोस्ट करत जातले मी पुढे. तर कोणी सबस्क्राईब करू नशाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि लाईक पण करा. तर पुढच्या व्हिडिओत भेटते तुमका. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. चला.